आज आपण जो समाजातर्फे सकल बंजारा समाजातर्फे जे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाचे कुलदैवत माता जगदंबा याडी संत सेवालाल महाराज संत डॉक्टर रामराव बापू यांना संत भगवान बाबा तुकाराम महाराज सर्व संत मंतांना मी नतमस्तक होतो। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वांना मी यांच्या पुढे मी नतमस्तक होतो, अभिवादन करतो आणि मी माझ्या विचाराला आपल्या समोर दोन शब्द बोलायचा प्रयत्न करतो। आज आपण जे कार्यक्रम ठेवला हे कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार होता। म्हणजे हे कसं झालं याचं थोडक्यात सांगतो। हे कार्यक्रम भव्य दिव्य होणार होता साहेब, परंतु आमच्या तांड्यामधला एक माणूस त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो रात्री 10-11 वाजता निरोप आला की तो गेला। त्याच्यामुळे मी साहेबांना फोन लावला आणि तांड्यामध्ये असं झालं कार्यक्रम घेणं योग्य नाही, त्याच्यामुळे हे कार्यक्रम तुम्ही काहीतरी म्हणजे कसं करायचंय आम्हाला काही सूचना साहेबांनी थोडस सांगितलं आम्ही करतो काय करायचं। साहेबांनी लगेच पोस्ट टाकली की पुण्याला जायचंय, त्यांचं कोणतरी नातेवाईक हरवलं काय काय म्हणले मला माहित नाही नातो, त्याच्यामुळं साहेबांचा कार्यक्रम साहेबाकडून कॅन्सल नव्हता, परंतु आपल्या समाजाचा माणूस आपल्या तंड्यात जर गेला तर आपण कार्यक्रम घेणं बरोबर नाही। त्याच्यामुळं हे कार्यक्रम थोडासा 100च का माणसं येणार पण मला लाख असल्यासारखे वाटतात, कारण सर्व तंड्यामध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो आभार मानित त्यावेळेस प्रत्येक तंड्यातला माणूस म्हणायचा की साहेबाचा सत्कार आपण समाजातर्फे ठेवू नागरी समाज। हे एवढं करून 8 दिवस फिरून थोडस दुधात जामण पडगो जेती थोड़ा शको ये को कार्यक्रम रो ओरे बद्दल अंत व्यक्त करू छु। आणि एक वाक्य मेलेचं आपल्या गोरमाटीमा समया देखताने जागो रे वेळ प्रसंग देखन वागो। या वेळेस साहेब आमच्या समाजाचे लोक जे आम्हाला नाव ठेवलेलं होतं की दारूच्या बाटलीवर आणि बोटी बाटी बोटी दारू एक चपटी असं जे नाव ठेवलेलं होतं आमच्या समाजाला, मी प्रत्येक तंड्यामध्ये जाऊन विनंती केली की आपल्याला जे थोडासा डाग आहे ते डाग जर धुवून काढायचा असेल तर ही वेळ आहे। एकही तंड्यातला माणूस कुठं दारूच्या ह्याच्या बाटलीच्या नादी लागला नाही। इमाने एक बारे समाजाने काम केलं साहेब। तसं तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही, काही अपेक्षा आहेत साहेब। मागील 17-18 महिने तुम्हाला गवसले त्या वेळेमध्ये तुम्ही बरंच काही काम केलंय, परंतु आता असं काम राहिलंय की खरंच अडचणी आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, बेलवाडी तांडा ते काळी माती गारमाळ ते हरिनाईक तांडा वरचा रोड, त्याच्यानंतर गारमाळ तांडा ह्या रस्त्याचं काम आपल्याला करावं लागेल। बोतीगाव ते सोनेरी तांडा बेंडकी तांडा फार परेशानी आहे, म्हणजे खड्ड्याशिवाय रस्ताच नाही। त्याच्यानंतर उंबरवाडी ते गोळवाडी तांडा त्या रस्त्याने जर जायचं झालं तर गाडी मोटरसायकलवर माणूस कसे जातात ते त्यांना माहिती। उंबरवाडी ते गोळवाडी तांडा, हिराबोरी पाटी ते फतुनाईक तांडा, गिरदरवाडी गावापासून
ते मध्ये जाण्यासाठी गिरदरवाडीच्या पुढे एक वाडी आहे, अडचण आहे, तुम्हालाही माहित आहे, सांगाव. त्याच्यानंतर बर्डसगाव चाटोरी रोडला लगत तांडा आहे, नावा तांडा, नावा फाटा, तिथे 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर असा रस्ता, ते रस्ता आपल्याला करणं भाग आहे. आनंदवाडी ते खिरुनाईक तांडा, आनंदवाडी ते खिरुनाईक तांडा ह्या रस्त्याची सुद्धा अडचण आहे. राणी सावरगाव तांदळवाडी रेवनाईक तांडा, त्या तांड्याची, त्या रोडची अडचण आहे. मोजमाबाद पाटीपासून ते वरीतुनी ते रोड चालू केलेला आहे, परंतु काम बंद आहे. ते तुम्हाला थोडस कोण गुत्तेदार आहे काय नाही त्याला झटकावं लागतं. तुम्ही झटकीतात मला माहित नाही, कारण तुमच्याकडे यायलाच पाहिजे ना, आल्याशिवाय झटकीत नाहीत तुम्ही. त्याच्यानंतर इनामी तांडा ईश्वर नाईक, इनामी ईश्वर नाईक तांडा. त्याच्यानंतर गंगाखेड शहरामध्ये सामाजिक सांस्कृतिक सभागृह राठोड साहेब, तुम्हाला मी ह्याच्यामुळे बोलत होतो, माझी पहिली वेळ आहे त्या सभागृहामध्ये जाण्याची. वसंतराव नाईक सभागृह असं सभागृह आहे की मला वाटलं आता राठोड साहेबाला बोलावं लागतं, मार्ग सांगा थोडस आम्हाला. तुम्ही पण साहेबाला सांगा. सांस्कृतिक सभागृह गंगाखेड मध्ये जर झालं, आमच्या समाजाला कुठं कार्यक्रम घ्यायचा झाला तर एक तर मंगल कार्यालय, 1,00,000-2 लाख रुपये सांगायले मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाला. जर सभागृह झाला तर साहेब फार उपकार होणार आहे. जे काही तांड्याच्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा तुम्ही हे महाग बोलले होते, डोळकेवाडी मालेवाडी ही एक तांड्याची अडचण आहे. आणि तुम्ही डोळक्याच्या वाडीचं काय केलंय मला माहित नाही, पण त्या रस्त्याला सुद्धा खड्डे माग बोलले झाले. तुम्ही म्हणसाल मला ह्याच्यासाठी बोललेलं का, असं नाही साहेब. खरंच तुम्ही जे आतापर्यंत केलं ह्या 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, ते उल्लेखनीय काम केलं आमच्या समाजासाठी. कारण मी इथंच नाही तर प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं हे म्हणतो, कारण इथून मागे बी लोकप्रतिनिधी झाले, आमदार खासदार सगळे झाले. आता मी वाईट बोलत नाही, कारण पत्रकार नाही इथं. नाईक साहेब साहेब आम्ही एवढं काम मागायला होतं तुमच्याकडे. एक आमचं शिष्टमंडळ आलं आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी आम्ही मागणी केली. तुम्ही एका शब्दात हो बोलले आणि त्या पुतळ्याचं काम एकदम सुंदर चांगलं आमच्या समाजाला इथंच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये असा पुतळा होणार नाही. 10 फुटी पुतळ्यासाठीचे पैसे तुम्ही नेट 15 लाख रुपये दिले, राहिले 5, आताच मागत नाही. हो खिशातून दिले, फंड नाही, खिशातून दिले साहेब. त्याला सुशोभीकरणासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे गेलतो आणि तुमच्या समोरच निवेदन दिलं, मागणी केली. परंतु आम्हाला आशा अशी होती की साहेब आता मंत्री होते आणि आपलं राहिलेलं काम सुशोभीकरणाचं होईल, परंतु ते योगायोग झालं नाही. पुढच्या 2.5 वर्षाच्या वाट बघू नका, अलीकडेच बघा काही फंड आणायचं, कारण पुढच्या 2.5 वर्ष तुम्ही मंत्री होणार आहेत हे आमच्या लक्षात आहे. कारण जे मुख्यमंत्र्याकडे सीएम साहेबांकडे जे तुमची ताकद आहे, तुमचा जे काही दोस्ताना म्हणा काही जे जवळीक आहे ते आम्हाला सर्वांना माहित आहे. प्रत्येक तंड्यामध्ये मी सांगत गेलो की साहेब जर निवडून आले तर देवेंद्र साहेबच होणार आहेत मुख्यमंत्री आणि साहेब मंत्री होणार आहेत, परंतु ते घडलं नाही तसं. मित्र आपण जे वेळेस एक वाक्य की जे आपले डाग येतो दारू बोटी हाऊ कम जे झाडन काढना के वो लून काढना के जेर बदल તમારે મુંડાગા નતમસ્તક હોચું કારણ હાઈ વાત આપણે ન ડસી જાય, આપણે કન ના आई જાય, कारण आपण लोकप्रतिनिधी असू चावाचं. आपण जर वो वाद्यम न घेतो आपण बरोबर ओळखायचा आणि ओमा डगर घे की आपण कत कोई काही हे जो के जाय नाही. मी अजून एकदा तुमचं सगळ्याचं शब्द सुमनाना स्वागत करतो, कारण तुम्ही ह्या वेळेस ह्या इलेक्शन मध्ये जे
लोक आपल्याला नाव ठेवत होते ते सगळं पुसून काढलंय. इथून पुढे सुद्धा तुम्ही असंच जर राहिला तर तुमच्या समाजाकडे, आपल्या समाजाकडे खरंच आपल्या समाजाला निवडून येणारा माणूस विसरणार नाही. आता ताई बोलल्या तुम्ही हॅट्रिक करा, कारण हे गंगाखेडचं वळण तसं पडलेलं आहे. एकदा निवडून आलं, दोनदा आलं, तिसऱ्यांदा येतंय. ताई बरोबर बोलल्या, कारण तुम्ही मंत्री झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही साहेब. आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुमच्याकडे येऊ, फक्त समाजासाठी येऊ, समाजाच्या विकासासाठी येऊ. दुसरी एक गोष्ट, काही लोक म्हणले की पवारला साहेबाकडून 50 लाख रुपये दिले, ते का फुकट फिरतय का? कोणी म्हणले 25, खाली आले थोडं. त्याच्यानंतर कोणी म्हणले गाडीच घेऊन दिली, नवी गाडी. मी म्हणलं चांगलंय, माझा राग नाही, कारण लोक काही तसं करते म्हणून लोक म्हणतात, लोकांची चूक नाही. काही लोक म्हणतात ना ते का फुकट फिरायले का? आता पुतळ्यापाशी DS सर, राठोड साहेब असे काही आम्ही पाणी टाकायलो साहेब तिथं बांधकामाला. मी एकदा धोतर असं हे करून पाणी टाकत होतो, आमच्या समाजाचे दोघं तिघे बसलेले होते, ते हसत होते. कारण कसं आहे साहेब, मला तुमच्याकडून कुठली अपेक्षा नाही. आमचे जे काही पोरं आता माझ्या संग फिरले कामासाठी, प्रचारासाठी, मी ते एक मागणी करीन, काही आमच्या पोराला थोडस आधार द्या, गुत्तेदारी काही असं काहीतरी द्या, काय असतं ते म्हणतात ते. आणि त्यांनी पायावर उभा राहावं, कारण ते माझे पाय गेले, त्यांचे पाय मजबूत व्हावेत आणि ते माझ्या संग पळावं. एखाद्या वेळेस मी चलताच येणं गेलं तर मला वडीत न्यावं, त्यांनी असं ताकद मिळावं, असं तुम्ही म्हणजे साथ देसाल असं एक तुमच्याकडे माझी विनंती राहील. मी माझ्यासाठी काही मागणार नाही, मला नकोय, परंतु माझ्या समाजासाठी तुम्ही जेवढं साहेब 5 वर्षात करसाल, आणि तुम्ही जरी तुमची इच्छा नसली तरी आम्ही गप बसणार नाही. आम्ही 4-2 येऊ, आधी पुन्हा 10-5 येऊ, पुन्हा 100 येऊ, पुन्हा 200 येऊ, तुमच्या फार्म हाऊसला तिथं उपोषण करू. आम्ही इकडे नाही करणार, कारण आम्हाला तुम्ही, आम्हाला सरकार कोण आहे, कोण देणार आहे, कोण घेणार आहे आम्हाला काही माहित नाही. परंतु पुनश्च आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला काही गोष्टी आठवणी करून देण्याच्या होत्या, सांगायच्या होत्या, परंतु मी सांगत नाही. कारण माणसं थोडे आले, हेच माणसं उठून जाऊ नये, त्याच्यातून बोलू लागलो तर उठून जाऊ नये कोणी. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही, आपला वेळ घेत नाही. तुम्ही फक्त केवळ आणि केवळ माझ्या समाजासाठी काय करसाल. मी 50 लाख 30 लाख रुपये जर घेणारा असतो तर मी फिरलो नसतो समाजामध्ये. माझ्यात रक्त नाही. विनाकारण बदनामी करणं चुकीचं आहे. कारण गोष्ट अशी आहे, 20-30 लाख रुपये घेणारा, मग मी तेच केलं असतं. मी समाजाच्या रक्ताकडे बोट सुद्धा लावणार नाही. समाजाच्या नावावर कुठं 1 रुपया कमविणार नाही. समाजाच्या नावावर मी काही लुटालुटी करणार नाही. असतील कोणी करणारे तर त्याला काही हे नाही, बंधन नाही. परंतु माझ्या अंगात ते रक्त नाही, माझ्या बापानं मला पैदा केलेलं आहे. त्याच्यामुळे मी अशा कामात समाजाचं नाव घेऊन हे मी कधीच करणार नाही, हे लक्षात ठेवावं. कारण समाजाचं नाव घेऊन जे करतंय हे तळागाळाला जातंय माणूस, हे मी नक्की आहे. कारण समाजाचं नाव घेऊन ज्यावेळेस आपण असे काही धंदे करतो त्यावेळेस त्याचं किती दिवस चालणार आहे? जास्त दिवस चालत नाही. समाजामध्ये राहायचंय, समाजाची सेवा करायची, आणि मरुस्तर मी तुमची सेवा करीत राहील. आणि साहेब आपल्याला कुठल्या कामाला, या विकासाच्या कामाला नाही म्हणणार नाही, एवढं मी बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय सेवालाल. आपल्याला एकदा साहेबांनी शपथ घेते वेळेस जय सेवालाल बोलले, ही चर्चा पूर्ण तालुक्यात झाली, पूर्ण तालुक्यात झाली. जिथं तंडा असत पूर्ण महाराष्ट्रभर झाली. कारण आतापर्यंत जे काही तुमच्या मतावर निवडून गेलते, एकाही माणसाच्या तोंडातून सेवालाल महाराज निघाला नाही. कारण त्यांच्या तोंडात आलेला असा किंवा काही झालेला असा समाजाचं म्हणजे, आणि तुमचं ऐकून नंतर आमच्या कोणीतरी घेतलं असतं. परंतु आतापर्यंत तिथं शपथ घेत्या वेळेस कुणी सेवालाल महाराज म्हणलं नाही. त्यामुळे तुमचं कौतुक होत आहे, होणार आहे.
परंतु काम केल्यावर बरं का असं नाही म्हणा, पुन्हा शिवा देत बसतील लोक. काम करावं लागतील साहेब, एवढीच मी मागणी करतो आपल्याकडे आणि मी इथंच थांबतो. सर्वांना जय सेवा. हॅलो, नक्कीच आदरणीय बाबूरावजी पवार साहेब यांनी अतिशय वास्तविक चित्र या ठिकाणी आमदार साहेबांच्या कार्याचा काढण्यासाठी जे तळमळ आहे, जे स्नेह आहे आणि जे भाव आहे, हा थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेला आहे. मला या ठिकाणी एक सांगावं वाटतंय, महात्मा बसवेश्वर यांनी सांगितलेलं आहे, गाय ही पाठीवर बसणाऱ्याला कधी दूध पाजत नाही. गाय ही पाठीवर बसणाऱ्याला कधी दूध पाजत नाही. ती दूध पाजते जे त्याच्या पायाजवळ बसून दुधाकडे बघतील, त्यांनाच ती गाय दूध पाजते, इतर कोणाला नाही. त्यामुळे आपण कोणी पाठीवर न बसता साहेबाच्या पायाजवळ बसून आपल्याला आपल्या तांड्याचा जास्तीत जास्त विकास करायचे, ही माझ्या सर्व बंजारा समाजातील सर्व सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. आणि यानंतर मी आपल्या गंगाखेड तालुक्याच्या वतीनं, गंगाखेड विधानसभेच्या वतीनं जी प्रमुख मागणी आमची स्वप्नील भाऊ राठोड यांनी जी प्रास्ताविकात सांगितलेली आहे, सांस्कृतिक सभागृह आणि पोहरादेवी येथील यात्रा स्पेशल बस गाड्या, ह्या दोन मागण्या यांचं निवेदन देण्यासाठी मी आदरणीय या ठिकाणी संदीप भाऊ राठोड, अंबादास भाऊ राठोड, अशोक भाऊ राठोड, मोहन भाऊ राठोड, सुरेश भाऊ चव्हाण, स्वप्नील भाऊ राठोड, आदरणीय प्राध्यापक डी ए जाधव सर, लखनजी राठोड सर, बाबूरावजी पवार साहेब यांना, डॉक्टर लहू जाधव साहेब, त्याचबरोबर लक्ष्मणजी आडे, आदरणीय अनिलजी चव्हाण सर, डॉक्टर माधवरावजी चव्हाण, ह्या प्रमुख मागण्या आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे साहेब. नक्कीच बंजारा समाजासाठी एक तुम्ही हक्काचे माणूस म्हणून आम्ही ही मागणी आपल्या समोर मांडत आहोत. यानंतर मी अंबादासजी चव्हाण यांना मी अशी विनंती करतो की आपण पुढील निवेदन करा. आणि या ठिकाणी गंगाखेडच्या एकदम पावलावर असणारे काही तांडे आहेत, लोक सतत विचारत आहेत साहेब. आताच पवार साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गोदावरी तांडा असो, ढोळकाडी तांडा असो, शिवाजीनगर असो, दगडवाडी असो, तर काही प्रमुख मागण्या आपल्या मार्फत व्हाव्या ही अपेक्षा. मी अंबादास भाऊ राठोड, युवा उद्योजक ओमकार ग्रुप यांच्यातर्फे दगडवाडी आणि शिवाजीनगर तर्फे या ठिकाणी आदरणीय अंबादास भाऊ राठोड युवा उद्योजक, त्याचबरोबर गोपीनाथ चव्हाण, रावली राठोड, नारायण चव्हाण, लहू आडे, संतोष राठोड, माधव राठोड, लक्ष्मण राठोड, सोनेराव राठोड, ज्ञानेश्वर राठोड, प्रसाद राठोड, आपणास विनंती आहे अंबादास भाऊ सोबत जाऊन आदरणीय साहेबांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ओमकार ग्रुप, शिवाजीनगर. हा, प्रत्येक तांड्याचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. यानंतर फक्त दोन दर्शन आपल्या समोर झाल्याच्या नंतर सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर मान्यवरांचे भाषण होतील आणि नंतर शेवटला प्रत्येक तांड्यातर्फे सत्कार स्वीकारले. कृपया सगळ्यांना विनंती आहे, आपण सध्या सत्कारासाठी कोणी येथे येऊ नये. आमदार साहेब सर्व तांड्याचा सत्कार या ठिकाणी स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर याच्यानंतर आपल्या समोर विनंती करतो आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब, माजी नगराध्यक्ष सोनपेठ, आपणास विनंती आहे या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करावा.